तुम्हाला एक नाही 2 मेंदू आहेत. काय सांगता डॉक्टर? आत्तापर्यंत तर आम्ही शिकलो शाळेमध्ये पण आणि सगळीकडे, की माणसाला एक मेंदू असतो. आता हे काय नवीनच? नमस्कार. मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. अहो, मी खरं सांगतेय, तुम्हाला 2 मेंदू आहेत. चुकीचं शिकवलंय तुम्हाला, की तुम्हाला 1 मेंदू आहे. एक मेंदू तो तुमच्या मस्तिष्कामध्ये असतो. त्याला वगळून दुसरा अजून एक मेंदू असतो बरं का. कुठे? तुमच्या पोटामध्ये. खरं की काय? अहो खरंच की. तुम्ही मला सांगा, तुम्हाला जेव्हा स्ट्रेस येतं किंवा टेन्शन येते, त्यावेळेस असं का होतं, की भीतीने पोटात गोळा येतो? म्हणजे तुमचं मनावर होणारा परिणाम, ह्याचा परिणाम तुमच्या आतड्यांवर किंवा तुमच्या पोटावर का होतो बरं? मन राहतं मेंदूमध्ये आणि पोटात गोळा येतो पोटामध्ये. असं का? परीक्षा असली, की काही मुलांना नर्व्हस डायरिया सुरू होतो. टेन्शन आलं, की लोकं मोशनला सारखी-सारखी पळतात. म्हणजेच आतड्यांची हालचाल वाढते किंवा जसं मी म्हटलं, की भीतीने 100 लोकांसमोर बोलायची वेळ आली स्टेजवर, की एकदम भीती दाटून येते आणि मग पोटामध्ये गोळा येतो. तर खरंच मेंदू आहे का हो पोटामध्ये? तर आधुनिक शास्त्र असं सांगतं, की एंटेरिक नर्व्हस सिस्टम नावाची सिस्टीम्स म्हणजे मज्जातंतूंचं जाळं तुमच्या आतड्यांना सप्लाय करतं. तुमच्या पूर्ण पोटाला किंवा आपण ज्याला म्हणू पचन संस्थेला सप्लाय करतं. आणि ही एंटेरिक नर्व्हस सिस्टम म्हणजेच तुमचं दुसरं ब्रेन आहे, तुमचा दुसरा मेंदू आहे. कारण का? तर ह्या एंटेरिक नर्व्हस सिस्टममध्ये किती न्यूरॉन्स आहेत? म्हणजेच किती मज्जातंतू, चेतातंतू आहेत माहिती आहे? 100 मिलियन न्यूरॉन्स. 100 मिलियन म्हणजे 10 कोटी न्यूरॉन्स. 10 कोटी न्यूरॉन्स! अरे, हे तर तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्सपेक्षा पण जास्त झाले की. म्हणजेच किती मोठं हे मज्जातंतूचं जाळं ह्या पोटामध्ये किंवा ह्या आपल्या पचनसंस्थेमध्ये दिलेलं आहे. आणि ह्या पचनसंस्थेचं डायरेक्ट कनेक्शन ब्रेनशी आहे. डायरेक्ट बायोलॉजिकल हॉटलाईन आहे. कशा थ्रू माहिती आहे? वेगस नर्व्ह नावाची एक मोठी नर्व्ह ब्रेनमधून निघते. क्रेनियल नर्व्ह आहे ती एक प्रकारची आणि ती पूर्णपणे तुमच्या आतड्यांना सप्लाय करते. पूर्ण शरीरातली किंवा लार्जेस्ट ज्याला क्रेनियल नर्व्ह असं म्हटलं जातं, ती म्हणजे वेगस नर्व्ह आहे. आणि ह्या वेगस नर्व्हचा सप्लाय मेंदूतून पोटाकडे होतो आणि अशा प्रकारे सगळ्या चेतातंतूचं किंवा न्यूरॉन्सचं जाळं हे तुमच्या एंटरिक नर्व्हस सिस्टमच्या रूपाने पसरलेलं आहे. मग आता हे सगळे न्यूरॉन्स किंवा चेतातंतू हे फक्त पचन कंट्रोल करतात तुमचं किंवा रेग्युलेट करतात एवढंच नाही. हां, ते तर करतातच. पण ते धोकासुद्धा सेन्स करतात, डेंजरसुद्धा सेन्स करतात आणि मग स्वतःच निर्णय घेतात. जसं ब्रेन जसा निर्णय घेतो ना, तसं हे सुद्धा निर्णय घेतात आणि मग तिथल्या ॲक्टिव्हिटी कमी जास्त करणे किंवा आतड्यांची हालचाल रेग्युलेट करणे ह्याचं काम करतात. आणि तुमच्या नकळत ते त्यांचे स्वतःचे निर्णयसुद्धा घेतात, डिसिजनसुद्धा घेतात. तुम्हाला कॉन्शियसली समजत नाही, डिसिजन घेतला गेलेला आहे. परंतु तो डिसिजन तुमच्या आतड्यांनी किंवा तुमच्या पोटाने घेतलेला असतो आणि मग त्याचं रिएक्शन म्हणून तुम्हाला समजत नाही, "अरे, मी तर काही खाल्लं नव्हतं असं, पण तरीही आज मला परीक्षा द्यायची आहे आणि आज मला जुलाब का सुरू झाले?" आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, की ग्रहणी नावाच्या अवयवात ग्रहणी नावाचा आजारही सांगितला आहे आणि ग्रहणी नावाचा अवयव सांगितला आहे. ग्रहणी नावाचा अवयव म्हणजेच कोणता? तर तुमच्या पोटाचा, जठराचा खालचा भाग इथपासून तुमचं लहान आतडे ते मोठ्या आतड्यातला काही वरचा भाग इथपर्यंत ग्रहणीची व्याप्ती होते आधुनिक शास्त्रानुसार जर बघितलं तर. त्याच्यामुळे संपूर्ण पचनाची जबाबदारी ह्या अवयवावर असते. त्याचं काम सांगितलं काय? त्यांनी सांगितले, की समान वायू नावाचा वायू असतो ना, तो ह्याला कंट्रोल करतो. आता वात ही जी कन्सेप्ट आहे आयुर्वेदातली, ती म्हणजे फक्त पोटातला गॅस नाही. वात ह्या दोषाचं किंवा ह्याची फिजिओलॉजी जर तुम्ही आयुर्वेद ग्रंथामध्ये जर नीट अभ्यासली, तर तुमच्या लक्षात येईल, की त्याचं वर्णन इज इक्वल टू नर्व्हस सिस्टम आहे आधुनिक शास्त्रातली. त्याच्यामुळे समान वायू त्याला कंट्रोल करतो म्हणजेच काय, की तिथे जेव्हा त्याचं कार्य वाचतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की हे एंटरिक नर्व्हस सिस्टमचं वर्णन आहे.
त्यांनी भाषा एंटरिक नर्व्हस सिस्टम वापरली नाही अर्थातच. त्यांनी समान वायू सांगितलं. तर ह्या समान वायूचं कार्य सांगताना त्यांनी सांगितलंय, "समानो अग्नी समीपस्थः अन्नं गृह्णाती, पचती, विवेचयति, मुंचती च." म्हणजे पचन वगैरे तो करतोच, पण त्याच्यासोबत एक अनोखा शब्द त्यांनी वापरला तो म्हणजे की विवेचयति, एनालिसिस करणं. एनालिसिस करणं हे कोणाचं काम आहे? ब्रेनचं काम आहे. हा जो दुसरा ब्रेन आहे तुमच्या आतड्यांमधला, तो सुद्धा एनालिसिस करतो. प्रत्येक गोष्टीचं एनालिसिस करतो, की मला ह्यातलं काय पाहिजे, काय नाही पाहिजे, वाईट आहे ते टाकून द्यायचंय, चांगलं आहे त्याचं शोषण केलं गेलं पाहिजे आतड्यांकडनं. दुसरं, जेव्हा डेंजर येतो किंवा स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे रिएक्शन करणं, हे एनालिसिस सुद्धा हा वात करतो. म्हणजेच तिथली एंटरिक नर्व्हस सिस्टम करते. तर आतड्यांमधील हे चेतातंतूचे जाळे म्हणजेच एंटरिक नर्व्हस सिस्टम ही ब्रेनशी कसं कम्युनिकेट करते माहिती आहे? त्यासाठी ब्रेनमधून निघणारी वेगस नर्व्ह नावाची एक 10वी क्रेनियल नर्व्ह आहे. सगळ्यात लार्जेस्ट क्रेनियल नर्व्ह, लाँगेस्ट क्रेनियल नर्व्ह तिला म्हणतात. ती पूर्णपणे तुमच्या आतड्यांना अशा प्रकारे व्यापून असते आणि ही वेगस नर्व्ह म्हणजेच एक बायोलॉजिकल डायरेक्ट हॉटलाईन आहे. तुमच्या आतड्यांमधली आणि ब्रेनमधली. या दोघांना डायरेक्ट फोन लागतो. नो मिडल एजंट. मग आता ब्रेन म्हणजे मेंदू हा शरीराचा राजा आहे असं आपण म्हणतो. आहे, अर्थातच तो राजा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की ह्या बाबतीत जेव्हा पोट आणि मेंदू ह्यांचा जेव्हा विचार येतो, तेव्हा ह्या राजाच्या वर सुद्धा एक अष्टऋषी मंडळ आहे. जसं रामराज्यामध्ये होतं तसं, की राजाला सुद्धा कंट्रोल करणारं एक ऋषींचं मंडळ असायचं, की ते आदेश द्यायचे. त्याप्रमाणे कार्य चालायचं. तर हे राजाच्या वर राज्य करणारं म्हणजे मेंदूच्या वर राज्य करणारं हे म्हणजे पोटाची एंटरिक सिस्टम आहे. म्हणजेच वेगस नर्व्हद्वारे मेंदूकडून नाही आदेश जात, तर पोटाकडून आदेश जातो मेंदूला. म्हणजेच आदेश देणारी कोण आहे? एंटरिक नर्व्हस सिस्टम, पोटाची संस्था. आणि म्हणूनच भीती वाटली, की तुमचं स्टमक आतून टाईट होतं. भीतीने पोटात गोळा येतो. आतड्यांचा ज्यांना प्रॉब्लेम असतो ना, ते जेव्हा पेशंट्स माझ्याकडे येतात ना, तेव्हा कायम त्यांचं मूड खराब, कायम पोटात डोकं आणि डोक्यात पोट. म्हणजेच काय? कायम तेच विचार, माझं पोट खराब आहे, माझं पोट खराब आहे. कधीच मी त्यांना असं प्रसन्न चेहऱ्याने माझ्यासमोर बसलेलं पाहिलेलं नाहीये. कारण आतड्यांच्या त्रासामुळे जे तुमच्या मूडवर परिणाम होतो, तुमचा फोकस खराब होतो, स्लीप डिस्टर्ब होते, या सगळ्यामुळे माणूस कसा बरं आनंदी राहील? तर आनंदी राहूच शकत नाही. तर असं का होतं बरं? का आनंदी राहता येत नाही? जेव्हा तुमचं पोट डिस्टर्ब होतं, तेव्हा मन पण का डिस्टर्ब होतं? मग मेंदू पण का डिस्टर्ब होतो? त्याचं कारण म्हणजे तुमच्या पोटातील गुड गट बॅक्टेरिया, चांगले बॅक्टेरिया असतात. ते काही न्यूरोट्रान्समीटर्स आपल्या ब्रेनमध्ये जे तयार होतात ना, त्याचे प्रिकर्सर्स हे बॅक्टेरिया तयार करतात. म्हणजे सेरोटोनिन आणि डोपामाइन जर तुमच्या मेंदूने चांगलं तयार करावं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमचं आतड्यांची ताकद चांगली पाहिजे, त्याच्यातले गुड गट बॅक्टेरिया चांगले पाहिजे, कारण ते हे सगळं तयार करायला मदत करत असतात. म्हणजे विचार करा, मेंदूतले न्यूरोट्रान्समीटर्स, मेंदूतले असे काही केमिकल्स, की ज्याला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो, आनंदाचे हार्मोन्स म्हणजे सेरोटोनिन आणि सुखाचा हार्मोन म्हणजे सुखाची अनुभूती देणारा हार्मोन म्हणजे डोपॅमिन. थोडक्यात काय, की गर्लफ्रेंडला बघितल्यावर मनात ज्या गुदगुल्या होतात, त्यावेळेस जे सिक्रेट होतं ते म्हणजे डोपॅमिन आणि आपल्याला कायम असं आनंदी, छान वाटत असतं काही कारण नसताना. तेव्हा जे सिक्रेट झालेलं असतं ते म्हणजे सेरोटोनिन आणि हे दोन्हीही तुम्हाला छान वाटण्यासाठी, तुमचा मूड चांगला असण्यासाठी गरजेचे असतात आणि हे सिक्रेट करण्यासाठी म्हणून मेंदूला कोणाची गरज असते? आतड्यांमधल्या किंवा आतड्यांची तब्येत चांगली असण्याची गरज असते. म्हणजेच तुमच्या हॅपी हार्मोन्सची केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री सुरू होते पोटातून, ना की तुमच्या डोक्यातून. आता जेव्हा आतड्यांना सूज येते, तेव्हा काय होतं? तुमचा मेंदू हाय अलर्टवर जातो. कारण आपण बघितलं, की या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे, डायरेक्ट हॉटलाईन आहे, डायरेक्ट कॉल, मेंदूला सिग्नल आणि मग जसं होतं ना, की सीमेवर एखाद्या शत्रूने हल्ला केला, की केंद्रातलं सरकार असतं दिल्लीतलं, ते अलर्ट होतं ना आणि मग सगळी यंत्रणा कामाला लागते. तसंच तुमच्या आतड्यांना सूज आली, की मेंदू अलर्ट होतो आणि मग स्ट्रेस हार्मोन्स रिलीज केला जातो, ज्याला कॉर्टिसॉल म्हणतात. कॉर्टिसॉल वाढतात, झोप खराब होते, मूड खराब होतो, तुमचं क्रेव्हिंग्ज वाढतात. बरेच पेशंट्स मला सांगतात, की "डॉक्टर मला स्ट्रेस ईटिंग होते. काय असं टेन्शन आलं, की मी खात राहतो." बऱ्याच वेळा त्यांनी सांगण्याची पण गरज नाही पडत. मी नाडी चेक केली ना, तरीसुद्धा बऱ्याच वेळा समजतं, की
"अरे, तुम्ही स्ट्रेस ईटिंग करतात का? तुम्हाला क्रेव्हिंग्ज होतात का खाण्याचे?" तर ते हो म्हणतात. "तुम्हाला कसं समजलं?" म्हटलं, "नाडीत स्ट्रेस दिसतोय." आता तुम्हाला वाटेल हे काय फॅन्टसी वगैरे मी सांगते का? तर तसं काही नाही हां. जेव्हा आम्ही हजारो, लाखो पेशंटच्या आम्ही जेव्हा नाडी चेक करतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचा फीलिंग चेक करता, तेव्हा एक आपण म्हणतो ना एनालिटिकल ब्रेन जो तुमचा असतो, तो एक तयार होतो. एक एनालिसिस तयार होतो तुमच्या ब्रेनमध्ये, की कशा प्रकारची नाडी कशी असते, की कृमींची नाडी कशी, जंतांची नाडी कशी किंवा कॉन्स्टिपेशनची एक विशिष्ट प्रकारची नाडी लागते. अशी स्ट्रेसची एक वेगळी प्रकारची नाडी असते. गृहिणी किंवा आतड्यांची सूज किंवा असे आजार असतात, त्यांना एक वेगळ्या प्रकारची एक त्यांची अ, नाडी असते. तर असे वेगवेगळे फील असतात, की जे तुम्ही ओव्हर द पिरियड प्रॅक्टिस करून हजारो, 10,000, 15,000, 50,000 पेशंट बघून मग ते तुमचं एनालिसिस ब्रेनमध्ये फिट होतं. तर तर तो अनुभवाचा भाग आहे. परंतु सांगण्याचा मुद्दा असा, की अशा प्रकारे क्रेव्हिंग्ज ज्यांना होतात ना किंवा स्ट्रेस ईटिंग जे लोकं करतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा हे अशा प्रकारे आतड्यांची तब्येत बिघडलेली असते. म्हणजे जेव्हा एकीकडे आयुर्वेदातील गृहिणी आणि त्याचं पचन किंवा पचनसंस्था ह्यांचं वर्णन अभ्यासताना आणि दुसरीकडे जेव्हा आधुनिक शास्त्राचं जेव्हा आपण एंटरिक सिस्टम ही नर्व्हस सिस्टम आणि पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम ह्याचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आश्चर्य वाटतं, की बऱ्याचशा गोष्टी आधुनिक शास्त्रज्ञांना आत्ता गवसू लागलेल्या आहेत, की नाही फक्त आतड आणि ब्रेन असं वेगवेगळं नाही काढता येणार तुम्हाला. फक्त आतड आणि ब्रेन काय पूर्ण शरीरातले जे काही आजार आहेत मोठे-मोठे अगदी ऑटो इम्यून डिसऑर्डर्स सुद्धा ह्यांना आणि तुमच्या आतड्यांना वेगळं नाही काढता येणार. कारण आतड्यांची तब्येत, गट हेल्थ ही इतकी महत्त्वाची आहे, की जे लीकी गट नावाची कन्सेप्ट आजकाल खूप तुम्ही शब्द ऐकले असतील, की जेव्हा इन्फ्लमेशन सुरू होतं तुमच्या आतड्यांमध्ये, सूज येते, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळे आजार कालांतराने उद्भवतात आणि आयुर्वेदाने म्हणून सांगितलंय, की काय चिकित्सा, अग्नीची चिकित्सा हा सगळ्या तुमच्या चिकित्सेचा बेस असला पाहिजे. तुम्ही कुठून सुरुवात करा. तुम्ही पहिले त्याचं पोट नीट करा पेशंटचं आणि जेव्हा हे वाचतो तेव्हा आश्चर्य वाटतं, की त्यांनी कसं सांगून ठेवलं बरं इतक्या हजारो वर्षांपूर्वी, की "या एव पित्तधरा कला, सा एव मज्जधरा कला." म्हणजेच थोडक्यात त्यांनी असं सांगून ठेवलं ह्या श्लोकामधून, की तुमच्या आतड्यांचा आणि तुमच्या नर्व्हस सिस्टमचा अन्योन्य संबंध आहे. त्यांना तुम्ही एकमेकांपासून वेगळं काढू शकत नाही. म्हणून ट्रीटमेंट करताना आतड्यांना केंद्रस्थानी ठेवा, गृहिणीला केंद्रस्थानी ठेवा. आमचे आयुर्वेदामध्ये महाराष्ट्रात एक ऋषितुल्य वैद्यराज होऊन गेले. ते नेहमी म्हणायचे गमतीने, की ज्या घरातली गृहिणी उत्तम, ते घर उत्तम. आणि ज्याच्या शरीरातली ग्रहणी उत्तम, त्याचं शरीर उत्तम. ग्रहणी म्हणजेच काय? ही आतड्यांची सिस्टीम किंवा गट हेल्थ. प्रॅक्टिस करताना वारंवार याचा प्रत्यय येतो, तेव्हा लक्षात येतं, की खरंच मान गए बॉस, की आपल्या पूर्वजांनी काय एन्शियंट विस्डम आपल्याला देऊन ठेवलेली आहे आणि एक खजाना आपल्यासमोर देऊन ठेवलेला आहे ज्ञानाचा. त्यामुळे तुमची आतडी फक्त पचनच करतात असं नाही, ते तर करतातच. पण तुमची आतडीच ठरवतात, की तुमच्या मेंदूला कसं वाटेल. म्हणजेच इव्हेंच्युअली तुम्हाला कसं वाटेल. तुम्ही सुखी की दुःखी, चिंताग्रस्त की आनंदी. झगड़ा दिल और दिमाग का चल रहा था. मेरी चलती है या तुम्हारी? अब इन्हें कौन समझाए जनाब? मुकदमा किसी का भी चल रहा हो दुनिया में, अदालत तो सिर्फ इस पेट की ही चलती है. पापी पेट का जो सवाल है. शायरी बाय डॉक्टर ईशा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट करून जरूर सांगा. अजूनही आतड्यांची तब्येत, आतड्यांची सूज ह्यावर आपण वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.